उपासना कार्यक्रमाच्या नवीन भागात मी आपले सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. मला आशा आहे की आपण सर्व देवाच्या कृपेमध्ये छान आहात. मागील भागात आपण येशू ख्रिस्ताची वंशावळ पाहिली आणि देवाची योजना पिढ्यानपिढ्या कशी कार्य करत आली हे समजून घेतले. आजच्या भागात आपण येशू ख्रिस्ताच्या जन्माविषयीची सुरुवात पाहणार आहोत. या भागात वंशावळीचे 3 टप्पे सांगितलेले आहेत आणि त्यानंतर मरियेपासून पवित्र आत्म्याद्वारे येशूचा जन्म कसा झाला हे स्पष्ट केले आहे. योसेफाला देवदूताद्वारे संदेश दिला जातो की मरियेच्या गर्भातील बाळ पवित्र आत्म्यापासून आहे आणि त्याचे नाव येशू ठेवावे, कारण तो आपल्या लोकांना त्यांच्या पापांपासून तारण देईल. तसेच इमानुएल म्हणजे देव आपल्याबरोबर आहे ही भविष्यवाणी येशूमध्ये पूर्ण होते. चला तर मग आजच्या या अद्भुत आणि आशीर्वादित वचनाकडे आपण लक्ष देऊया. प्रियांनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे. मागील कार्यक्रमात आपण मत्तय 1 अध्याय आणि 16 वचनापर्यंत अध्ययन केलेले होते. आज आपण आणखी पुढे जात असताना 17 ते 23 या वचनांचा अभ्यास करणार आहोत. आजचा आपला विषय आहे येशू ख्रिस्ताचा कुमारीपासूनचा जन्म. लूक, ज्याने त्याच्या नावाने शुभवर्तमान लिहिले, तो एक ग्रीक डॉक्टर होता. त्याच्या शुभवर्तमानात तो प्रसूतीशास्त्राच्या विस्तारित विभागात जातो. दोन्ही शुभवर्तमानामध्ये येशू कुमारीपासून जन्माला आला होता असे घोषित केले आहे. योसेफ त्याचा पिता नव्हता, परंतु मरिया योसेफाशी विश्वासघातकी नव्हती. येशू हा अवैध मूल नाही, हे काहीतरी नवीन आहे. इर्मया संदेष्टा 31 अध्याय आणि 22 या वचनामध्ये म्हटले आहे, स्त्री पुरुषाच्या मागे लागेल. आता प्रियांनो, मी कधीही कोणत्याही पुरुषाने असे म्हणण्यावर आक्षेप घेतलेला नाही की तो कुमारी जन्मावर विश्वास ठेवत नाही. पुरुषाला अविश्वास ठेवण्याचा अधिकार आहे, परंतु माझे दोन्ही अगदी स्पष्ट आक्षेप आहेत. मला वाटत नाही की एखाद्या उपदेशकाने येशू ख्रिस्ताचा कुमारीपासूनचा जन्म नाकारावा. जर तो असे करत असेल तर त्याने विमा विकण्याची नोकरी मिळवावी आणि जन्मांना वेगळ्या पद्धतीने हाताळावे. आणि बायबल ख्रिस्ताच्या कुमारीपासूनच्या जन्माची शिकवण देत नाही असे म्हणणाऱ्या कोणालाही माझा आक्षेप आहे. आपल्याकडे ज्या येशूची ऐतिहासिक नोंद आहे तोच कुमारीपासून जन्माला आलेला आहे. जर तुम्हाला असे म्हणायचे असेल की तो कुमारीपासून जन्माला आला नव्हता, तर तुमचे कागदपत्र कोठे आहेत? तुम्हाला पुरावे सादर करावे लागतील. निश्चितच माणसाच्या क्षुल्लक युक्तिवादापेक्षा जास्त. एखाद्या ईश्वर विज्ञान सेमिनरीमध्ये फिरत्या खुर्चीवर बसून कुमारीपासूनच्या जन्माच्या अशक्यतेवर प्रबंध लिहिणे खूप सोपे आहे. तुम्ही या विषयावर खूप गहन ग्रंथ लिहू शकता, परंतु तुमच्या नकाराचे समर्थन करण्यासाठी तुमच्याकडे कोणतेही कागदपत्रे नाहीत. तुमच्याकडे फक्त बुद्धिवाद आहे. तर्कशुद्धीकरणाच्या प्रक्रियेद्वारे तुम्ही म्हणू शकता ते घडू शकले नसते. बरं, असे म्हणणारे तुम्ही कोण आहात की ते घडू शकले नसते? काही वर्षांपूर्वी मानवाने म्हटले होते की चंद्रावर जाणे अशक्य आहे, परंतु आपण तिथे गेलो आहोत आणि आपण देवाच्या नियमांचा वापर करून तेथे गेलो आहोत. देव नैसर्गिक नियमांचा निर्माता आहे. तो एकतर त्या नैसर्गिक नियमांचा वापर करू शकतो किंवा तो त्याचे उद्देश साध्य करण्यासाठी त्यांना बाजूला ठेवू शकतो. नोंद स्पष्टपणे सांगते की येशू ख्रिस्त कुमारीपासून जन्माला आला होता. वचन 17 मध्ये आपल्याला एक विधान आढळते जे वंशावळीमध्ये काहीतरी स्पष्ट करेल. मत्तय ह्याचा 1 अध्याय आणि 17 वचन आता आपण पाहणार आहोत. याप्रमाणे अब्रामापासून दाविदापर्यंत सर्व मिळून 14 पिढ्या, दाविदापासून बाबेलास देशांतर होईपर्यंत 14 पिढ्या आणि बाबेलास देशांतर झाल्यापासून ख्रिस्तापर्यंत 14 पिढ्या. मत्तय जुन्या कराराच्या इतिहासाचा एकंदर दृष्टिकोन देण्यासाठी
वंशावळीचे गट करतो. एक काळ अब्रामापासून दाविदापर्यंत, दुसरा दाविदापासून बाबेलच्या बंदिवासापर्यंत आणि तिसरा काळ बाबेलमधील बंदिवासापासून येशू ख्रिस्ताच्या जन्मापर्यंत आहे. स्पष्टपणे त्याने प्रत्येक कालखंडात 14 बसवण्यासाठी वंशावळीतून काही नावे वगळली आहेत. प्रश्न असा आहे की त्याने हे का केले? वरवर पाहता 14 म्हणजे 2दा 7 या संख्येने या वंशावळीच्या अचूकतेबद्दल काही पुरावा दिला. आता मत्तेने दाखवून दिले आहे की योसेफ येशूचा पिता नाही. तो आपल्याला एक स्पष्टीकरण देणार आहे. जुन्या करारात देवाने आधीच अलौकिक जन्माची भविष्यवाणी केली आहे. इर्मया इस्रायल राष्ट्राशी बोलत आहे जेव्हा तो म्हणतो, इर्मया याचा 31वा अध्याय आणि 22 या वचनामध्ये, हे मला सोडून जाणाऱ्या कन्ये, तू कोठवर इकडे तिकडे भटकशील. परमेश्वराने तर पृथ्वीवर अजब प्रकार केला आहे, स्त्री पुरुषाच्या मागे लागेल. प्रिय बंधू आणि भगिनींनो, हे असे झाले नाही. तो नैसर्गिक जन्म नाही, तो अलौकिक आहे. प्रभू येशूचा कुमारीपासूनचा जन्म ही देवाने केलेली नवीन गोष्ट आहे आणि ती इर्मयाच्या भविष्यवाणीची पूर्तता आहे. मत्ते ह्याचा 1 अध्याय आणि 18वं वचन आता आपण वाचूया. येशू ख्रिस्ताचा जन्म या प्रकारे झाला. त्याची आई मरिया हिचे योसेफास वागदान झाल्यावर त्यांचा सहवास होण्यापूर्वी ती पवित्र आत्म्यापासून गर्भवती झालेली दिसून आली. येशू ख्रिस्ताचा जन्म ह्या प्रकारे झाला. मत्ते आपल्याला सांगतो की हे असेच घडले. जेव्हा त्याची आई मरिया योसेफाशी लग्नबद्ध झाली होती, म्हणजेच ती एकत्र येण्यापूर्वीच त्याच्याशी लग्नबद्ध झाली होती, त्यांचा कोणताही लैंगिक संबंध नव्हता, तेव्हा ती पवित्र आत्म्यापासून गर्भवती असल्याचे आढळले. पुढच्या वचनाकडे आपण जाऊया. 19वं वचन. तिचा पती योसेफ नीतिमान होता व तिची बेअब्रू करण्याची त्याची इच्छा नसल्यामुळे तिला गुप्तपणे सोडण्याचा त्याने विचार केला. या टप्प्यावर मोशेचा नियम अतिशय विशिष्ट होता. त्यात म्हटले होते की अविश्वासूपणामुळे दोषी असलेल्या स्त्रीला दगडमार करून ठार मारले पाहिजे. हीच सर्वात मोठी शिक्षा होती. पण हा पुरुष योसेफ एक उल्लेखनीय पुरुष होता. आपण मरियाकडे खूप लक्ष देतो आणि ते योग्यच आहे. प्रोटेस्टंट लोकांनी मरियाला खूप श्रेय देण्यापासून स्वतःला रोखू नये. ती एक उल्लेखनीय व्यक्ती होती. लक्षात ठेवा की ही तीच होती जिला देवाने आपल्या प्रभूची आई म्हणून निवडले आणि देव कोणतीही चूक करत नाही. त्याने योग्य मुलगी निवडली. हे सर्व खरे असले तरी आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की देवाने योसेफाला देखील निवडले. देवाने त्याला निवडण्यातही कोणतीही चूक केली नाही. एखाद्या तापट माणसाने तिला लगेच दगडमार करून मारून टाकले असते किंवा सर्वांसमोर गोष्टी उघड करून सार्वजनिक चर्चेचे कारण बनवले असते. पण योसेफ त्या प्रकारचा माणूस नव्हता. तो एक सौम्य व्यक्ती होता. तो तिच्यावर प्रेम करत होता आणि जरी त्याला असे वाटत होते की तिने विश्वासघात केला आहे तरी तो तिला कोणत्याही प्रकारे दुखवू इच्छित नव्हता. पुढच्या वचनाकडे आपण जाऊया. 20वं वचन. असे विचार त्याच्या मनात घोळत असता पहा, प्रभूच्या दूताने त्याला स्वप्नात दर्शन देऊन म्हटले, योसेफा, दाविदाच्या पुत्रा, तू मरियाचा आपली पत्नी म्हणून स्वीकार करण्यास अनमान करू नकोस, कारण तिच्या पोटी जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे. अतिशय दुःखद परिस्थिती टाळण्यासाठी देवदूत योसेफासमोर काय घडत आहे ते स्पष्ट करण्यासाठी आला. वाचूया आपण पुढचं वचन. तिला पुत्र होईल आणि त्याचे नाव तू येशू असे ठेव, कारण तोच आपल्या प्रजेला त्यांच्या पापांपासून तारील. येशू या नावाचा अर्थ तारणारा असा होतो. त्याचे नाव येशू असेल कारण तो प्रजेला म्हणजे त्याच्या लोकांना त्यांच्या पापांपासून वाचवेल. आपण आता 22वं वचन वाचणार आहोत. हे सर्व अशासाठी झाले की प्रभूने संदेष्ट्यांच्या द्वारे जे सांगितले ते पूर्ण व्हावे ते असे.
इस्रायल राष्ट्रासाठी लिहिणारा मत्तय असे सांगतो की हे सर्व प्रभूने सांगितल्याप्रमाणे पूर्ण व्हावे म्हणून घडले. मत्तय इस्रायल राष्ट्राला हे समजून घेण्याचे आव्हान करत आहे की हा जो आला आहे तो जुन्या करारातील भविष्यवाणीची पूर्णता असेल. असे म्हटले जाते की ख्रिस्ताच्या पहिल्या आगमनाबद्दलच्या 300हून अधिक भविष्यवाण्या शब्दशः पूर्ण झाल्या आहेत. मत्तयमध्ये त्यापैकी किती आहेत हे मला माहीत नाही, परंतु मला माहीत आहे की मत्तयने इतर 3 शुभवर्तमान लेखकांपेक्षा जुन्या करारातून जास्त अवतरणे घेतली आहेत. असे दिसते की तो जुन्या करारातून गोष्टी नोंदवतो आणि त्यांना पुष्टी देतो, कारण तो प्रामुख्याने ख्रिस्ताचे जीवन सांगण्याचा प्रयत्न करत नाही, तर तो दाखवत आहे की त्याच्याबद्दलच्या जुन्या करारातील भविष्यवाण्यांची ही पूर्णता आहे. आता तो यशाया 7वा अध्याय आणि 14 मध्ये दिलेली भविष्यवाणी सांगतो. पुढचं वचन आपण वाचूया. 23वे वचन. पहा, कुमारी गर्भवती होईल व तिला पुत्र होईल आणि त्याला इम्मान्युएल हे नाव देतील. या नावाचा अर्थ आम्हाबरोबर देव. आता आपण या क्षणाकडे पाहूया, कारण ते खूप महत्त्वाचे आहे. उदारमतवादी धर्मशास्त्रज्ञाने अर्थातच ख्रिस्ताच्या कुमारीपासूनच्या जन्माची वस्तुस्थिती नाकारली आहे आणि बायबल कुमारीपासूनच्या जन्माची शिकवण देते हे त्याने नाकारले आहे. अगदी स्पष्टपणे सांगायचे तर मला शंका आहे की उदारमतवाद्यांच्या काही प्रबंधांना टिकवून ठेवण्यासाठी बायबलची सुधारित मानक आवृत्ती प्रकाशित करण्यात आली होती, ज्याला RSV म्हटले जाते. खरं तर मला याची खात्री आहे, कारण त्यांनी नाकारलेल्या सिद्धांतांपैकी एक म्हणजे कुमारीपासूनचा जन्म. 1946 मध्ये कॉपीराईट केलेल्या RSV आवृत्तीच्या नवीन करारात मत्तय 1 अध्याय आणि 23 हे वचन असे म्हणते, हे सर्व प्रभूने संदेष्टांच्याद्वारे जे सांगितले होते ते पूर्ण करण्यासाठी घडले. पहा, एक कुमारी गर्भवती होईल आणि तिला मुलगा होईल आणि त्याचे नाव इम्मान्युएल असेल, ज्याचा अर्थ आम्हाबरोबर देव आहे. 1952 मध्ये कॉपीराईट केलेल्या RSV आवृत्तीच्या जुन्या करारात यशाया 7वा अध्याय आणि 14 या वचनामध्ये असे म्हटले आहे, म्हणून प्रभू स्वतः तुम्हाला एक चिन्ह देईल. पहा, एक तरुणी गर्भवती होईल आणि तिला मुलगा होईल आणि त्याचे नाव इम्मान्युएल ठेवेल. लक्षात घ्या की यशायामध्ये त्यांनी कुमारी शब्दाऐवजी तरुणी हा शब्द वापरला होता, जरी मत्तय 1:23 मध्ये त्यांनी कुमारी हा शब्द वापरला होता, जो यशाया 7:14 या वचनाची पूर्णता आहे. यशाया 7:14 ही भविष्यवाणी चिन्ह म्हणून देण्यात आली होती. प्रियांनो, तरुणीने गर्भवती होऊन तिला मुलगा होणे हे अजिबात चिन्ह नाही. जर ते चिन्ह असेल तर दक्षिण कॅलिफोर्निया आणि यासारख्या अनेक विकसित शहरांमध्ये हे चिन्ह दिवसातून अनेक वेळा घडत आहे. त्यांनी कुमारी या शब्दाचा अर्थ कमी करण्यासाठी त्याचे भाषांतर तरुणी असे केले आहे. आता आपण मूळ हिब्रू भाषेतील यशाया 7:14 हे वचन पाहूया. कुमारीसाठी वापरला जाणारा शब्द अल्माह आहे. RSVचे भाषांतरकार गेसेनियस यांच्या लेखनांकडे गेले, जो एक उत्कृष्ट विद्वान असून त्यांच्याकडे एक संपूर्ण हिब्रू शब्दकोश आहे, जे पाहणे देखील थकवणारे आहे. गेसेनियस यांनी कबूल केले की या शब्दाचे सामान्य भाषांतर कुमारी आहे, परंतु त्यांचे असेही म्हणणे होते की ते तरुण स्त्री असे बदलले जाऊ शकते. त्यांनी असे म्हटले कारण त्यांनी चमत्कारितेला नकार दिला. म्हणून हे नवीन भाषांतर आणि त्याचे अनुसरण करणाऱ्या इतरांनी असे म्हणण्याचा प्रयत्न केला आहे की अल्माह म्हणजे तरुण स्त्री आहे, कुमारी नाही. चला आता आपण यशाया अध्याय 7 कडे परत वळूया आणि तिथे नोंदवलेल्या घटनेचा अभ्यास करूया. हे त्या काळात घडले जेव्हा आहाज सिंहासनावर होता. तो देवापासून दूर असलेल्यांपैकी एक होता आणि मी तर त्याला वाईट राजा असे म्हणेन. देवाने यशायाला त्याच्याकडे संदेश आणण्यासाठी पाठवले, परंतु त्याने ऐकले नाही.
म्हणून यशया 7वा अध्याय 10 ते 12 या वचनांमध्ये आपण वाचतो, परमेश्वर आहाजास आणखी म्हणाला, तुझा देव परमेश्वर याचपाशी तू आपणासाठी चिन्ह माग, ते खाली अधोलोकात असो किंवा वर ऊर्ध्व लोकात असो. आहाज म्हणाला, मी मागणार नाही, मी परमेश्वराची परीक्षा पाहणार नाही. मी असे म्हणावे काय की आहाज याने जे केले ते सांगणे हे त्याच्यासाठी धार्मिक ढोंग होते. देवाने यशाला आहाजला भेटण्यास सांगितले होते, जेणेकरून देवाचा संदेश त्याला पोहोचवता येईल की देव आहाजला विजय देईल. तथापि आहाज देवावर विश्वास ठेवत नव्हता आणि म्हणून त्याच्या विश्वासाला प्रोत्साहन देण्यासाठी यशया त्याला सांगतो की देव त्याला एक चिन्ह देऊ इच्छितो. आणि आहाज अति धार्मिक पद्धतीने म्हणतो, अरे मी प्रभूचे चिन्ह मागणार नाही. यशाने त्याला उत्तर दिले, तुम्हाला आवडो किंवा न आवडो, देव तुम्हाला एक चिन्ह देईल. हे चिन्ह फक्त तुमच्यासाठी नाही, तर दाविदाच्या संपूर्ण घराण्यासाठी आहे. आता हे चिन्ह आहे यशया 7:14 या वचनाप्रमाणे, यास्तव प्रभू स्वतः तुम्हास चिन्ह देत आहे. पहा, कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल व त्याचे नाव इम्मान्युएल म्हणजे आमच्या सन्निध देव असे ठेवील. स्पष्टपणे जर हे एखाद्या तरुणीला सूचित करत असेल तर ते आहाजसाठी किंवा दाविदाच्या घराण्यासाठी किंवा इतर कोणासाठीही चिन्ह ठरणार नाही. परंतु जर एखाद्या कुमारीला गर्भधारणा झाली आणि तिला मुलगा झाला तर ते, माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, एक चिन्ह आहे आणि त्याचा नेमका अर्थ असाच आहे. जुन्या करारात जेव्हा अल्माह हा शब्द वापरला जातो तेव्हा त्याचा अर्थ कुमारी असा होतो. इसहाकाशी लग्न करण्यापूर्वी रिबकाला अल्माह असे म्हटले जात असे. एकदा एका अतिशय चांगल्या हिब्रू ख्रिस्ती व्यक्तीला, जो एक चांगला हिब्रू विद्वान देखील होता, त्यांना याबद्दल विचारण्यात आले. ते म्हणाले, हे बघा, समजा तुम्ही तुमच्या एका मित्राला भेटायला गेलात, ज्याला 3 मुली आहेत. त्यापैकी 2 विवाहित आहेत आणि एक अजूनही अविवाहित आहे. त्यावेळेस तो म्हणेल, या दोन्ही माझ्या विवाहित मुली आहेत आणि ही तरुणी माझी 3री मुलगी आहे. तो जेव्हा तरुणी असे म्हणेल तेव्हा त्याचा अर्थ वेश्या असेल असे तुम्हाला वाटते का? जर तुम्ही असे सुचवाल की ती कुमारी नाही, तर तो कदाचित तुम्हाला ठोसा मारायलाही कचरणार नाही. मी असे म्हणू शकतो की मी त्या लोकांप्रमाणे व्हायचा तिरस्कार करतो, जे येशू ख्रिस्ताच्या कुमारीपासूनच्या जन्माला नकार देतात आणि त्यांना देवाच्या पुत्राच्या उपस्थितीत यायचंच आहे. मला भीती वाटते की ते इच्छा करतील की काहीही करून त्या गोष्टी ते मागे घेतील, ज्याद्वारे त्यांनी येशूला बदनाम करण्याच्या गोष्टी सांगितल्या. हे वास्तव आहे की अल्माह या शब्दाचा अर्थ कुमारी असा होतो. हे सेप्टुजिएंटमध्ये सिद्ध केले आहे. 2 करारातील काळात 12 जमातींपैकी प्रत्येकी 72 हिब्रू विद्वानांनी इजिप्तमधील अलेक्झांड्रिया येथे हिब्रू जुन्या कराराचे ग्रीक भाषेत भाषांतर करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा ते यशामधील या चिन्हापर्यंत पोहोचले तेव्हा त्या 72 पुरुषांना समजले की त्याचा अर्थ कुमारी आहे आणि त्यांनी त्याचे ग्रीक शब्द पार्थोनोस असे भाषांतर केले. हाच शब्द मत्तैने त्याच्या शुभवर्तमानात वापरला आहे. प्रियानो, पार्थेनोसचा अर्थ तरुणी असा नाही, तर त्याचा अर्थ कुमारी असा होतो. उदाहरणार्थ, अथेना ही अथेन्सची कुमारी देवी होती आणि तिच्या मंदिराला पार्थेनॉन असे म्हटले जात असे, कारण पार्थेनोसचा अर्थ कुमारी असा होतो. देवाचे वचन त्याचा अर्थ नेमके काय ते सांगत आहे हे स्पष्ट आहे. आता आपण दुसऱ्या मुद्द्याकडे वळूया. तो मुद्दा आहे त्याचे नाव. प्रियानो, आता काहीतरी अद्भुत गोष्टीकडे लक्ष द्या. वचन म्हणते, पहा, कुमारी गर्भवती होईल व तिला पुत्र होईल आणि त्याला इम्मान्युएल हे नाव देतील. या नावाचा अर्थ आमच्या सन्निध देव. असे दिसते की येथे एक समस्या आहे. येशूला कधी इम्मॅन्युएल असे म्हटले गेले ते तुम्ही मला सांगू शकाल का? नाही.
त्याला येशू म्हटले जाते कारण ते त्याचे नाव आहे. त्याला हे नाव देण्यात आले कारण तो त्याच्या लोकांना त्यांच्या पापांपासून वाचवेल. तसे ख्रिस्त हे त्याचे शीर्षक आहे. येशू हे त्याचे नाव आहे. परंतु येथे असे म्हटले आहे की त्याला इम्मान्युएल म्हटले जाईल. याचा अर्थ आमच्याबरोबर देव असा होतो. प्रियांनो, या ठिकाणी देवाच्या संपूर्ण वचनातील सर्वात अद्भुत गोष्टींपैकी एक आपल्याकडे आहे. चला आपण हे पाहूया. इम्मॅन्युएल म्हणजे आमच्याबरोबर देव. तो इम्मॅन्युएल असू शकत नाही जोपर्यंत तो कुमारीपासून जन्माला येत नाही. हाच एकमेव मार्ग आहे. आणि लक्षात घ्या, जोपर्यंत तो इम्मॅन्युएल नाही तोपर्यंत तो येशू तारणारा असू शकत नाही. ते त्याला येशू तारणारा म्हणण्याचे कारण म्हणजे तो आपल्याबरोबर देव आहे, जो या पृथ्वीवर आला. त्याच्याबद्दल हे सत्य बायबलमधील सर्वात आश्चर्यकारक गोष्टींपैकी एक आहे. इब्री लोकासपत्र 2 अध्याय आणि 9 या वचनात म्हटले आहे, देवाच्या कृपेने प्रत्येकाकरिता मरणाचा अनुभव घ्यावा म्हणून ज्याला देवदूतांपेक्षा किंचित काल कमी केले होते, तो येशू मरण सोसल्यामुळे गौरव व थोरवी यांनी मुकुटमंडित केलेला असा आपण पाहतो. त्याला मान्य होईल असे बलिदान व्हावे लागले. मी जगाच्या पापांसाठी मरू शकत नव्हतो. मी माझ्या स्वतःच्या पापांसाठी मुक्ती देणारा मृत्यूला देखील सामोरे जाऊ शकत नाही. पण त्याला शक्य आहे. येशू कसा तारणारा असू शकतो? कारण तो इम्मॅन्युएल आमच्याबरोबर देव आहे. तो आपल्याबरोबर कसा आला? तो कुमारीपासून जन्माला आला होता. मी पुन्हा सांगतो, त्याला येशू म्हटले गेले. त्याला कधीही इम्मॅन्युएल म्हटले गेले नाही. पण जोपर्यंत तो इम्मॅन्युएल आमच्याबरोबर देव नाही तोपर्यंत तुम्ही त्याला येशू म्हणू शकत नाही. जगाचा तारणहार किंवा तारणारा होण्यासाठी तो इम्मॅन्युएल असलाच पाहिजे. कुमारीपासूनचा जन्म इतका महत्त्वाचा आहे. एखादी व्यक्ती ख्रिस्ती असून कुमारीपासूनचा जन्म नाकारू शकते का? माझे खूप काळजीपूर्वक ऐका. मला विश्वास आहे की ख्रिस्ताबद्दल जास्त माहिती नसतानाही त्याला तुमचा तारणारा म्हणून स्वीकारणे शक्य आहे. तुम्हाला कदाचित हे माहीत नसेल की बायबलमध्ये याची नोंद आहे. परंतु तुम्ही देवाचे मूल झाल्यानंतर तुम्ही प्रभू येशूच्या कुमारीपासूनच्या जन्माला नाकारणार नाही. तारणासाठी तुम्हाला ते माहीत असणे आवश्यक नाही. परंतु देवाचे मूल म्हणून तुम्ही येशू ख्रिस्ताच्या कुमारीपासूनच्या जन्माला नाकारू शकत नाही. प्रियांनो, काय मी कट्टर वाटतो का? बरं, मला आशा आहे की मी ते करेन, कारण मी हे सर्व महत्त्वाचे मानतो. मला असा तारणारा हवा आहे जो येथे खाली पोहोचून मला, या व्यक्तीला वाचवू शकेल. जर तो माझ्यासारखाच दुसरा माणूस असेल तर तो मला फारशी मदत करू शकणार नाही. पण जर तो इम्मॅन्युएल आमच्याबरोबर देव आहे, कुमारीपासून जन्माला आला आहे, तर तो माझा तारणारा आहे. तो आज तुमचा तारणारा आहे का? त्याने अशा प्रकारे आपली मानवता स्वतःवर घेतली जेणेकरून त्याने आपल्यासाठी मृत्यूचा आस्वाद घ्यावा, जेणेकरून तो आपल्यासाठी वधस्तंभावर मुक्ती देणारा मृत्यू मरू शकेल. प्रियांनो, हे एक मोठे गुज आहे. माझी खात्री आहे की हे गुज आपणास व्यवस्थित समजले आहे. आपण प्रार्थना करूया. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो. प्रभूजी, प्रतिदिनी तुझ्या वचनांच्याद्वारे तू आमच्याशी बोलत आहेस. तुझ्या वचनांच्याद्वारे तू आम्हाला शिकवत आहेस. आज देखील प्रभूजी, ज्या 2 गोष्टी तू आम्हाला शिकवल्यास त्याच्याबद्दल आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. आणि खऱ्या अर्थाने प्रभूजी, हे दोन्ही शब्द आमच्या जीवनामध्ये आम्ही त्याला महत्त्व द्यावं, त्याची किंमत आम्हाला समजावी. आणि प्रभूजी, तू आमच्याबरोबर सदैव आहे हे आम्ही कदापि विसरू नये, म्हणून तू आम्हाला सहाय्य कर. होय प्रभूजी, या जीवनामध्ये आम्ही अनेक वेळा तुला नाकारतो, परंतु प्रभूजी, आमच्या जीवनामध्ये आम्ही तुला स्वीकारावं, तुझ्याबरोबर आम्ही पुढं जावं, आमचं जीवन आशीर्वादित बनावं, यासाठी आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. तू आमचा स्वीकार कर आणि आशीर्वादित कर. ख्रिस्त येशू आमचा उद्धारक याच्याद्वारे मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. ख्रिस्ताची कृपा आपणाबरोबर सदैव असो.
नामात होऊनी दंग, ख्रिस्त नामात होऊनी दंग. गा मनुजा प्रभूचा अभंग, गा मनुजा प्रभूचा अभंग. सोड चिंता दराची तराची, नाव गोडी प्रभू गायनाची. लुप्त जैसा फुला माझी भृंग, गा मनुजा प्रभूचा अभंग, गा मनुजा प्रभूचा अभंग. लागता ख्रिस्त नामी समाधी, ना शरीरात राहे उपाधी, ना शरीरात राहे. प्रियांनो, आजच्या संदेशातून आपण शिकलो की येशू ख्रिस्ताचा जन्म हा केवळ एक ऐतिहासिक घटना नाही, तर तो देवाच्या वचनाची पूर्तता आहे. इमान्युएल म्हणजे देव आपल्याबरोबर आहे. हा संदेश आपल्याला आशा आणि धीर देतो. देव आपल्या जीवनात उपस्थित आहे आणि आपल्याला कधीच सोडत नाही. या भागातून आपण एक महत्त्वाचा धडा शिकतो. येशू ख्रिस्त हा आपल्या पापांपासून तारण देणारा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला खरे जीवन मिळते. आपण आपल्या जीवनात त्याला स्वीकारून त्याच्या मार्गावर चालले पाहिजे. पुढील भागात आपण पाहू की येशूच्या जन्मानंतर घडलेल्या घटना आणि पूर्वेकडून आलेल्या ज्ञानी लोकांची भेट कशी घडते. तोपर्यंत देवाच्या आशीर्वादात राहा. धन्यवाद. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय सी. येशू ख्रिस्ताच्या वंशावळीत 4 स्त्रियांची नावे आहेत. आजचा प्रश्न, हिब्रू भाषेत कुमारीसाठी वापरला जाणारा शब्द कोणता आहे? ए. तलमाड, बी. अल्मा, सी. उल्मा, डी. आल्मा. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा.